नमस्कार. नमस्कार. आता आता आपण मेन गोष्टीकडे वळणार आहे की येणाऱ्या 1 ते 3 वर्षामध्ये स्वामिनीतून तुमची स्वप्न कशी पूर्ण होतील. जसं आता आपण सुरुवात केली तेव्हा आपण तुमचं प्रत्येकाचं आधी वाय क्लिअर केलं की तुम्हाला स्वामिनी का करायची आहे. पण जसं तुम्हाला मी एक एक्झाम्पल सांगितलं की रस्त्यामध्ये चालताना एका माणसाला दगड भेटला, जो काय चमकणारी एक वस्तू होती आणि वेगवेगळ्या लोकांकडे ते जेव्हा गेले त्याची किंमत वेगवेगळी होती, कारण प्रत्येकाला त्या वस्तूची व्हॅल्यू माहीत नव्हती किंवा किंमत माहीत नव्हती. पण मेन किंमत कुणाला माहीत होती? तो जो मेन ज्वेलरी होता त्याला माहीत होती, कारण हिऱ्याची किंमत जी असते ती त्याला असते. तसं आपल्या प्रत्येकामध्ये एक डायमंड लपलेला आहे, कारण डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक व्यक्ती काम करतो तो डायमंड रँकसाठी करतो. लक्षात घ्या, गोल्ड रँक ही सुरुवात आहे आणि डायमंड रँक ही अचिव्हमेंट आहे. तर तो जोपर्यंत डायमंड रँक होत नाही तोपर्यंत थांबायचं नाही कुणी. लक्षात घ्या, डायमंडला व्हॅल्यू जास्त आहे का गोल्डला जास्त व्हॅल्यू आहे? तर आपल्याला डायमंड बनायचं आहे, गोल्ड नाही. गोल्ड ही पहिली पायरी आहे आपली. आता मी प्रत्येक वेळी गोल्ड का बोलतोय त्याचं उत्तर तुम्हाला इकडे मिळणार आहे. त्याच्या आधी आपली स्वामिनी आहे काय, स्वामिनी कधी सुरुवात झाली, स्वामिनीमध्ये आतापर्यंत किती लोक पैसे कमवतात, स्वामिनीमध्ये लोकांची अचिव्हमेंट काय आहे, त्याच्याबद्दल आता आपण इकडे आधी बोलणार आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की स्वामिनीची सुरुवात किती साली झाली सांगा बघू. पुढे सांगता येईल का? स्वामिनीची सुरुवात किती साली झाली? 1 नोव्हेंबर 2018 साली. हे सांगता आलं पाहिजे, लक्षात घ्या. ओके, जसे आपल्याला लग्नाची अॅनिव्हर्सरी माहीत असते, आपला बर्थडे माहीत असतो, तसा आपल्या कंपनीचा बर्थडे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. 1 नोव्हेंबर 2018 साली ही कंपनी सुरुवात झालेली आहे. ही कंपनी आहे कुठून आहे? कोल्हापूर जयसिंगपूर वरून ही कंपनी आहे. बऱ्याच लोकांना जयसिंगपूर वगैरे माहीत नाही, त्याच्यामुळे आपण कोल्हापूर सांगितलं तरी चालेल. आपल्या कंपनीचे जे MD आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी होऊ द्या, सुनील मोठ सरांसाठी. कारण एका सामान्य व्यक्तीला असामान्य बनवण्याचा जो प्लॅन असतो तो यांनी इकडे डिझाईन केलेला आहे. आता आपल्या कंपनीमध्ये 9 लाखापेक्षा जास्त लोक असे आहेत जे आपल्यासारखे काम करत आहेत. किती लोक आहेत आपल्यासारखे? 9 लाख लोक आहेत. लक्षात घ्या. तुम्हीच आहात का? फक्त बीडवाली लोकच आहेत का स्वामिनीमध्ये? नाही. तर 9 लाखापेक्षा जास्त लोक आहेत ऑल ओव्हर इंडियामधून. आणि त्यापैकी 15 लोक असे आहेत की ज्या लोकांनी किती रुपये कमवलेले आहेत? 1 करोड रुपये. आणि हे आपल्या घरी कसे येतील आता ते बघणार आहे आपण. 1 करोड. ओके. 5000 लोक असे आहेत की जे लखपती आहेत, की ज्यांनी या बिझनेसची सुरुवात केली होती आणि 1 लाख ते 10 लाख रुपये इन्कम केलेले असे किती लोक आहेत? 5000 लोक आहेत. आणि 150 लोक इथे कार अचिव्हर आहेत, ज्यांनी स्वतःची कार मेंटेन करतात. जशी आताच एक तो आपल्याला नंतर सत्कार घ्यायचा आहे की आताच 2 दिवसापूर्वी तुमच्या सगळ्यांचे अपलाईन तुमचे लीडर ज्योती वाघ मॅडमनी एक कार घेतली, तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. माहिती ना सगळ्यांना, हुंडाई कार घेतलेली आहे त्यांनी, i20 आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट काय की आपली कंपनी गेल्या 5 वर्षापासून काय देते? डेली टू डेली काय देते? पेआउट देते. आणि हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तर आपल्याला सगळ्यांना हे डेली टू डेली पेआउट कसं येणार आहे त्याच्याबद्दलच आज आपण इकडे डिस्कशन करणार आहे. ठीक आहे? ओके. आता याच्यासाठी करायचं काय असतं? किती स्टेप करायचे असतात आपल्याला? 3 स्टेप फॉलो करायचे असतात. त्यापैकी पहिली स्टेप काय करायची असते? परचेसिंग करायची असते. किती रुपयाची करायची असते परचेसिंग? 1680 रुपये. 1680 रुपयामध्ये तुम्हाला व्हॅल्यू फॉर मनीचं पहिलं तर काय मिळून जातं? प्रोडक्ट मिळतं. आणि प्रोडक्ट बरोबर एक बिझनेस करण्याचं काय मिळतं तुम्हाला? लायसन मिळतं, ज्याला आपण युजर ID पासवर्ड बोलतो. सेकंड काम काय करायचं आहे आपल्याला? प्रमोशन करायचं आहे. म्हणजे काय करायची आहे? जाहिरात करायची आहे. किती लोकांपर्यंत जाहिरात करायची आहे? 2 लोकांपर्यंत. जसं तुम्हाला मी मगाशी सांगितलं की मेलेल्या माणसाला 4 लोक न बोलवता येतात, तर आपण जिवंत लोक आहेत, आपल्याला 2 येतील की नाही? फक्त तुमचं तसं वातावरण समाजामध्ये तुमचं तसं काय असलं पाहिजे? काय असलं पाहिजे? रिलेशन असलं पाहिजे, नातं असलं पाहिजे. लक्षात घ्या. तर 2 लोक येणार. आणि या बिझनेसची भीती त्यांनाच वाटते ज्यांच्याकडे 2 लोक नसतात. 1680चा प्रॉब्लेम नसतो, 1680 सगळ्यांकडे असतात. पण त्यांना असं वाटतं की अरे 1680 दिल्यानंतर 2 लोक कोण आणायचे? ती तर नाही आहेत माझ्याकडे. तर ही 2 लोक ज्यांच्याकडे आहेत त्यांना ह्या बिझनेसची कधीही भीती वाटत नाही. आता ह्या 2ची किंमत काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. 2 बूंद जिंदगी के, तुम्ही पोलिओचा ऐकलंय ना नारा? 2 बूंद जिंदगी के. तसंच हे 2 लोक तुमच्या लाईफमध्ये टर्निंग पॉईंट आणणार आहेत.
आता जसे हे दोन लोक येतात, 1500 रुपयाचं पे आउट बनतं आणि 1200 रुपये दुसऱ्या दिवशी बँक अकाउंटमध्ये कंपनी तुम्हाला डिपॉझिट करते. आता इथे बऱ्याच लोकांना बसलेल्या 1200 रुपये आलेले आहेत. तिसरं काम काय करायचंय, सर्वात महत्वाचं काम बघा, हे पहिलं आणि दुसरं काम कराल तर वन टाइम पैसे मिळतील, वन टाइम प्रोडक्ट मिळेल. ओके, पण तिसरं काम जर केले तर रोज पैसे कमवाल. आता हे तिसरं काम काय की आलेल्या लोकांना काय करायचे, मदत करायची, त्यांना शिकवायचंय, टीच करायचंय आणि त्यांना काय करायचंय, सपोर्ट करायचंय. जसं आता मी मुंबईवरून आलोय, कशासाठी आलोय, टीच आणि सपोर्ट करण्यासाठी, आणि ज्योती मॅडम तुम्हाला हेल्प करण्यासाठी आहे. आणि आता इथले बीडचे जे आपले नवीन सगळे जे गोल्ड लीडर्स आहेत, हे सगळे तुम्हाला काय करणार आहे तिकडे हेल्प. आता गोल्ड का बोलतोय, गोल्डची किंमत काय आणि एका वर्षात तुमच्याकडे 60 लाख एका आयडी वरती कसे येणार ते दाखवणार आहे मी तुम्हाला. इथपर्यंत कळालं तुम्हाला, हे बेसिक एवढी गोष्ट तरी माहिती पाहिजे तुम्हाला, आपल्या कंपनीची एवढी माहिती तरी पाहिजे. आणि इथून पुढे काम कसं करणार आणि किती इन्कम मिळणार ते पण आपण इकडे बघणार आहे. किती प्रकारचे इन्कम घेऊ शकतो आपण स्वामिनी मधून, 4 प्रकारचे. व्हेरी गुड. पहिलं इन्कम कोणतं आहे त्यापैकी, सिल्वर इन्कम. आता आपण सिल्वर इन्कम मध्ये डेली 3000 रुपये कसे कमवणार आहे ते आपण बघणार आहे. ठीक आहे, सिल्वर इन्कम मध्ये किती रुपये इन्कम कमवू शकतो आपण डेली, सिल्वर प्लॅन मध्ये डेली 3000 रुपये. आणि डेली 3000 छोटी अमाऊंट आहे का, जर 90,000 रुपये महिन्याला आले तर काय काय कराल, जसं परत प्रश्न विचारतो, 90,000 दर महिन्याला आले तर काय कराल, डेली 3000. आता माझं आजचं एका दिवसाचं इन्कम आहे 9000. आता ह्याला गुणिले 30 करा, तर जर 90,000 आलं तर काय होईल तुमचं, जसं जे आपल्याला बऱ्याच लोकांनी सांगितले की जे छोटे छोटे ड्रीम आहेत ते तर पूर्ण होतील ना तुमचे. ओके, तर आता हे 90,000 रुपये कमवण्यासाठी करावं काय लागतं, दिवसाचे तास किती असतात, 24 तास. त्यापैकी 12-12 तासाचे 2 सेशन असतात इथे, ज्याला क्लोजिंग बोलतो आपण. आणि ह्या 2 क्लोजिंग मध्ये तुम्हाला ए आणि बी साईडला 2 आपल्याला लोक असे पाहिजेत जे 1680 रुपयाची काय करतील, आपल्याकडून खरेदी करतील. काय करतील, आपण इकडे 1680 रुपये इन्व्हेस्टमेंट करतो की खरेदी करतो, सांगा बघू, खरेदी करतो. खरेदी करतो म्हणजे पैसे देतो, वस्तू घेतो. तर इथे 0 इन्व्हेस्टमेंट मध्ये आपला हा बिझनेस चालू होतो. असे जर सकाळी 2 लोक मिळाले आणि संध्याकाळी 2 लोक मिळाले तर सकाळी 1500 आणि संध्याकाळी 1500, दिवसाला किती आले, 3000 रुपये. आणि कटिंग करून अकाउंटला किती येतील, 2400 रुपये. ते पण दुसऱ्या दिवशी डायरेक्ट बँक अकाउंट मध्ये डिपॉझिट. ठीक आहे, इथले नियम अटी माहिती आहेत का तुम्हाला, दिवसातून 2च पे आउट मिळतात, तिसरं पे आउट मिळत नाही. आता काल बीडच्याच टीमने किती एंट्र्या टाकल्या मॅडम, 9 ते 10 एंट्र्या टाकल्या. पण मला किती मॅच झाल्या, सतीश सरांना मॅच झाली फक्त, पण तुम्ही सगळ्यांनी मिळून किती टाकल्या, पण 9 जेव्हा एंट्र्या तुम्ही टाकल्या तर तुमच्यापैकी किती लोकांचं पे आउट बनलं मॅडम, 8 लोकांचं तुमचं, 9वं माझं पण बनलं. मग अशी कुठली कंपनी आहे जी 9 एंट्र्या देते, 9 एंट्र्यांचे पे आउट देते, अशी कुठली कंपनी नाही आहे ना. ही पहिली अशी कंपनी आहे की जिथे तुम्ही जेवढ्या एंट्र्या टाकता त्यापैकी एका एंट्रीचं कमी तुमचं पे आउट येतं. म्हणजे मी एकट्याने काल पैसे कमवले का फक्त, तर माझ्याबरोबर 8 लोकांनी 1500 रुपये तुमच्यापैकी कमवलेले. ठीक आहे, इथपर्यंत कळालं. त्याच्यामुळे प्रत्येकाला 1500 देता यावे ह्यासाठी दिवसाला फक्त 2च पे आउट देऊ शकते इथे कंपनी, तिसरं पे आउट देऊ शकत नाही. आता तुम्ही मॅडम टीचर आहात, गणित आहे इथे, हे मॅथ्स आहे, सूत्र आहे, ह्याच्यावर 1 रुपये दिला तरी कंपनी बंद होईल. मग तुम्हाला काय पाहिजे, कंपनी चालू पाहिजे का 3000 पुरे आहेत ना, 3000. सिल्वर मध्ये 3000 खूप आहेत. 90,000 आले तर एक चांगलं लाईफस्टाईल जगता येतं, जे मी आता जगतो. ओके, आता आपल्याला जर मोठे पैसे कमवायचे असतील तर मी तुम्हाला काय सांगितलं, काय बनावं लागेल, तुम्हाला गोल्ड बनावं लागेल. जसे आपल्या थोरात मॅडम बनल्यात, मेंढेकर मॅडम बनल्यात, अजून आपल्या गाडगे मॅडम बनल्यात, अशा 3 जणी गोल्ड बनल्यात. आणि लवकरच अश्विनी लांडगे मॅडम कुठे आहेत आपल्या, मला गोल्ड न झालेली व्यक्ती दिसत नाही लगेच, गोल्ड झालेले लगेच दिसतात मला. तर हे असे किती पे आउट कंप्लीट करायचे आहेत आपल्याला, 10 पे आउट कंप्लीट करायचे आहेत. म्हणजे 1500 गुणिले किती, 10 पे आउट कमवायचे. किती रुपये कमवायचे, 15,000 रुपये. पण 15,000 रुपये मिळतात का तुम्हाला, नाही. तर ह्या 10 पे आउट पैकी
तिसरं, पाचवं, सातवं आणि 10वं हे 4 पेआउट काय होतात? हे 4 पेआउट तुमचे वन टाइम होल्ड होतात. म्हणजे 1500 गुणिले 4 6,000 रुपये तुमचे होल्ड होतात आणि 9,000 रुपये तुम्हाला बँक अकाउंट मध्ये कंपनी डिपॉझिट करते. म्हणजे तुम्ही काय झाले? गोल्ड अचिव्हमेंट झाले. आता ह्या गोल्डची ताकद काय आणि गोल्ड झाल्यानंतर तुम्ही एका वर्षात किती रुपये कमवू शकता त्याच्याबद्दल आपण इथे बोलणार आहे. ठीक आहे. सेकंड इन्कम कोणता आहे आपला? गोल्ड. आता इथे जे जे लोक गोल्ड झालेत प्रत्येक व्यक्ती आता गोल्ड इन्कम घेण्यासाठी एलिजिबल झालेला आहे. ठीक आहे, चला.